नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळीचे सांडगे. त्याला वडेही म्हणतात. तर ही रेसिपी खूप सोपी आहे. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी हरभऱ्याची डाळ 1 वाटी घेतलेली आहे. 1 वाटी मूग डाळ, उडीद डाळ फक्त पोहे खायचे 2 चमचे घ्यायचे, खूप कमी प्रमाणात वापरायचे आहे. आणि इथे मी मटकीची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे. आता आपण ह्या सगळ्या डाळी भिजू घालणार आहोत. इथे मी अगोदर पातेल्यामध्ये हरभरा डाळ, मूग डाळ, मटकीची डाळ आणि उडीद डाळ टाकून घेऊन ह्याच्यात मी पाणी टाकून हे रात्रभर भिजू देणार आहे. इथे पाहू शकताय आपल्या डाळी छान भिजलेल्या आहेत. आता आपण हे मिक्सरला मध्ये काढून घेणार आहोत आणि अशी एकदम बारीकही नाही, जाडसर पेस्ट काढून घ्यायची आहे त्याची. आणि पाणी घालायची गरज लागत नाहीये. पाहू शकताय जाडसर पेस्ट काढून घेतलेली आहे आपण. अशाच प्रकारे आपण सगळे पेस्ट करून घेणार आहोत. डाळी भरडूनही वडे करतात, तेही छान लागतात. पण मी इथे भिजवून डाळी केलेल्या आहेत, तर हेही खूप छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. इथे मी लसण, थोडेसे जिरे आणि हिरवी कोथिंबीर असं मिक्सरला लावून घेत आहे. त्याची छान बारीक पेस्ट करायची आहे. आता ही पेस्ट आपण त्या डाळीच्या पेस्टमध्ये घालून घेणार आहोत. आता काही सुके मसाले घालूया. इथे मी थोडासा हिंग घालते. थोडेसे पांढरे तीळ टाकते, त्याने चव छान येते. हळदी पावडर, थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत. इथे पूर्ण मिक्स केलेलं आहे मी. आता इथे एका ताटामध्ये आपण हे वडे कसे करायचे ते पाहूया. इथे पाहू शकताय पाण्याचा हात घ्यायचा नाही, काही नाही. आपले वडे व्यवस्थित पडत आहेत. बोटांच्या साहाय्याने तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही करू शकता.
अशाच प्रकारे आपण सगळे वडे करून घेणार आहोत. आणि आपल्याला हे उन्हामध्ये 2 दिवस छान वाळू द्यायचे आहेत. 2 दिवसानंतर आपले वडे वाळलेले आहेत. सांडगे पाहू शकता तुम्ही. चवीलाही खूप भारी होतात. तुम्ही नक्की करून पहा. आणि आमरस सोबत ह्याची भाजी खूप छान लागते. आमच्याकडे तर आमरस सोबत ह्याची भाजी असते. तुम्ही नक्की करा आणि कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तोपर्यंत थँक्यू.